मला माझ्या कवड्या परत मिळाल्या, मला माझ्या कवड्या परत मिळाल्या. मंजिरी, मंजिरी, तू सर्वतोपरी आहे, सर्वतोपरी. माझ्या कवड्या. मंजिरी, तू करून दाखवलंस, तू करून दाखवलंस, तू तुझ्या कवड्या परत मिळवल्यास. मॅडम अशा का नाचतात? यांना भूताने पछडले का? माया, माया, ये इकडे. अगं इकडे कुठे चाललीस? ये इकडे आत ये. ओ मॅडम, माया, मी इतकी आनंदाने, इतकी आनंदाने मला माझ्या कवड्या परत मिळाल्यात माया. आणि तुझे खूप कौतुक आहे माया, कारण तुझाही वाटा आहे ना त्यात. हो हो, पण माझा फक्त तुमच्या आनंदात वाटा नाहीये, तुमच्या प्रॉपर्टी मध्ये सुद्धा अर्धा वाटा आहे, हे विसरू नका. माझ्या प्रॉपर्टीत हिस्सा हवाय तुला? हा, लायकी का तुझी? तुझा माज ना माया वाढतच चाललाय. तेव्हा मी त्या गोतावळ्यात अडकले होते म्हणून मी तुला गोड बोलून हो म्हणाले. माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करतेस तू माझी. चल निघ. मॅडम, मॅडम, प्लीज प्लीज असं करू नका, असं करू नका. हो, तुम्ही मला प्रॉमिस केलंय, तुम्ही मला वचन दिलंय की तुमच्या प्रॉपर्टीतला हिस्सा तुम्ही मला देणार आहात. मला माझा हिस्सा द्या मॅडम, मला माझा हिस्सा द्या. तुला म्हणाले ना मी, तुला काही मिळणार नाही. सारखं सारखं तुमच्यासाठी, तुमच्यासाठी मी माझा जीव धोक्यात टाकला आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला काहीच फरक पडत नाही. माया, माझ्यासाठी तुझा जीव तेव्हाही महत्वाचा नव्हता आणि आजही नाहीये, कळलं तुला? मॅडम, मॅडम, मी तुम्हाला काय? हा, मी तुम्हाला काय? माया, माया, जास्त आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आजपर्यंत जे काही घडलंय ते जर का बाहेर जाऊन कोणाला सांगितलंस तर मी तुझा जीव घेईन. आणि तुला चांगलंच माहितीये, मी पोकळ धमक्या देत नाही माया. चल निघ, निघ म्हटलं ना. मंजिरी, तू आज मला पुन्हा फसवलंस. आता मी तुला सोडणार नाही. नेव्हर. का 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 माया, का का तू मंजिरीवर विश्वास ठेवलास? काय गरज होती? मी मूर्ख आहे, मी विश्वासघात केला त्या मंजिरीने माझा. मला वापरला, माझी मदत घेतली आणि नंतर मला असं ट्रीट केलं. हा, माझी लायकी काढली तिने. अरे हिच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. हा, आणि हिची लायकी नाहीये. विश्वासघात केला माया,
विश्वास ठेवलास? का त्याच्यावर विश्वास ठेवलास? माझी चूक आहे, माझी चूक आहे, माझी चूक आहे. तर आय ट्रस्टेड सगळं खराब करून टाकलं मी. विश्वासघात केला त्याने माझा. माया काय ग? सासूबाई, सासूबाई, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. बोल, काय सांगायचं? मी यांना सांगू की नको? ह्यांच्यावर तरी विश्वास ठेवायचा का? माया अगं बोल ना, काय सांगायचंय तुला? एक मिनिट, तुला मंजिरीबद्दल काही सांगायचंय का? तिच्याबद्दल तुला काही कळलंय का? हा, हे बघ, जे असेल ना ते खरं खरं काय ते सांग. हा, मला खरं तर काहीतरी गडबड वाटतच होती. तू 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 परवा बॅग भरत होतीस ना, तेव्हाच संशय आला होता मला. अगं बोल ना. मंजिरी, मंजिरी जशी दिसते तशी नाहीये. ती एक विश्वासघात करणारी बाई आहे. ती खूप डेंजरस आहे. ती ती जशी आपल्या सगळ्यांना दिसते ना, तशी ती नाहीये. त्या दिवशी जेव्हा आपण दादासाहेबांच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एका वेगळ्याच बाईचा आत्मा आला. आणि मला असं वाटतंय की तो आत्मा मीराच्या आईचा होता. आणि मीराच्या आईच्या आत्म्याला मंजिरीने कवडीत कैद केलेला. मंजिरी दिसते तशी नाहीये. तिच्याकडे 3 कवड्या आहेत आणि त्या प्रत्येक कवडीमध्ये एक आत्मा आहे असं मला वाटतं. आणि तिच्याकडे एक खडा सुद्धा आहे. त्या खड्यासाठी मी पाहिलंय ती अशी वेडीपिशी होते. तो खडा नसला ना की तिला एकदम म्हाताऱ्या बाईसारखी दिसायला लागते. तिचे हात एकदम म्हाताऱ्या बाईसारखी वियर्ड दिसायला लागतात. यु नो, मीच तिला मदत केली तो खडा शोधण्यासाठी. कारण मीराने ना तो खडा नदीत फेकलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. मंजिरीने नदीत उडी मारली आणि तो खडा मिळवला तिने. त्यानंतर ती परत नॉर्मल राहायला लागली है ना. ती मेकअप करायला लागली, अशी छान राहायला लागली. ते दादासाहेब स्वप्नात आले म्हणून नव्हतं, तर तिला तो खडा पुन्हा मिळालाय म्हणून होतं. त्यानंतर मीराने तिच्याकडून त्या 3 कवड्या घेतल्या आणि त्या कवड्या तिला परत मिळवायच्या होत्या म्हणून मंजिरीने माझी मदत मागितली. आणि त्याच्या मोबदल्यात तिने मला वचन दिलं की तिच्या हिश्श्याची अर्धी प्रॉपर्टी ती मला देईल. पण तिने नाही दिली. तिने माझा विश्वासघात केला. मुद्दा हा राहिला की मीराला हे जे काही घडतंय त्या सगळ्याबद्दल माहित आहे आणि मीरा तिच्या विरोधात आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दादासाहेबांचा खून मंजिरीनेच केलाय.